बघा मी आधी भिजली आहे. भिजली म्हणजे सामान होतो बाहेर. आणि हे बघा आपल्या लसूण भिजला. खरं सांगते तुम्हाला आता मी टाकी भिजलेली आहे. बसली म्हणजे बाजारून आले चिवताय बाजारून आलते आमच्या बरोबर. पाऊस अचानक इतका सुरू झाला आणि बाहेर जे लसूण आणि ते ठेवलं होतं अक्षय सगळं सगळं घरात त्याचा काय वाराच येतोय. मिरची बाहेर. हे बघा इथं नाही सगळं आम्ही उचलून घेतलं आणि इकडच्या घरात पण आता जागाच नाहीये यामध्ये. बघा इथे लसणाची पॅकिंग भिजायला लागलं ते सगळं पॅकिंग मम्मी अख्खी पॅकिंग भिजली. आतमध्ये पाणी गेलंय. अगं बघ नाही जात नाही गेलं पाणी नाही गेलं. आल्या सगळ्या घरामध्ये ठेवलं की मग लसूण ती लोकांची वाट राहायचं आणि भरपूर लोका बरं झालं वाटर गेल्या पाकळ्या नाही भिजल्या काही नाही भिजलं. मी भिजली तरी चालेल मला काय म्हणा नाही पण मला तू नुकसान झाले संते करण्याची ताकद आपल्याकडे या तर मग मी अख्खी वली आम्ही दार वगैरे सगळं लावले आणि आपलं हे लसूण खराब होऊ नये म्हणून ते जाऊ नये म्हणून तिथं स्लायडिंग लावा. आता सगळं कपडे चेंज करावं लागते. कष्टाशिवाय गत्यंतर नाही. किती पण संकट येऊ द्या हसत राहायचं. मी हसत राहायचं. तर चला आता चेंज होते मंडळी. मस्त पैकी चहा करते स्वयंपाक करते जेवण वगैरे करतो. स्वयंपाक आता नकोच वाटतोय मला तर. तरी बाजारात आज लवकर आलो कारण ती काय लागला आता थोडी किलोभर बटकी राहिली. कारभाऱ्यांना म्हणलं तशीच राहूया पहिल्या घरी जाऊ. घरी उस्त इकडं बेभान पाऊस सुरू झालेला आहे आणि आपलं जे काय होतं वस्त्रीला आपण पॅकिंग करत असतो लसणाच्या वगैरे तर मग ती भिजण्याच्या भीतीने योग्य गाडी चालली कारभाऱ्याने सांगायला नको. आणि इथं पाहू शकता तुम्ही इथे लसूण अजिबात आम्ही भिजून नाही दिलं लसूण काय नाही म्हणजे लसूण जर भिजला असता ना तर मग लय लुसकान झालं असतं. नाही भिजलेलं नाही की नाही भिजला का पॅकिंगचं पप्पा का हो का पॅकिंगची खाली नाही की भिजला म्हणजे बारा उचललं. कारभाऱ्यांना म्हणलं तुम्ही भिजू नका मी उचलते काय मला भिजवलं नाही बघा कोणी मी भिजले मी आमच्या घरात ठेवलं मी ठेवलं काय कारभारी मला नका भिजवलं. म्हणजे कारभाऱ्याला भिजून दिलं नाही काय पण मी भिजलो ना. आणि बाबूराव आमचा थोडं भिजला आता कपडे बदलते मंडळी.